चिमणी निघते काय बघूया आपण इथून आता. मॅडमला आलंय चक्कर गाईज जिरली. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे संडे, तर आम्ही चाललो आहोत कुठेतरी ट्रेकिंगला. आयुष्यात पहिल्यांदा ट्रेकिंगला चाललंय मॅडम. म्हणून तरी जास्त सुस्त आहे गाडी घेतल्यापासून इकडे तिकडं ट्रेकला जायचं. हे आधी मी म्हटलेलं ट्रेकला जाऊ आपण सुट्टी दिवशी, लवकर उठायला फार जीवर व्हायचं. मग नाही कष्ट लय अंग बिंग दुखतं, नाही जायचं. मग आता गाडी घेतल्यापासून लगेच. अरे मग आता गाडीत आरामात पोहोचणार ना मग आता आपण. लगेच मॅडम गाडी चालवायला ठरवलं भेटती हायवेला लगेच. सुपर. असं तर राहतंय. चला गाईज, मला बोलायला लावलं एवढा फक्त एका शब्दाने. ठीक आहे. तर एक असं 5 राहतं. आम्ही सगळं सांगून येत असते लगेच ऑडियन्सला काय असं ते भांडणं करायचे का? बघा. ठीक आहे. तर एक 10 ते 15 मिनिटात गाईत पोहोचतोय. काही जास्त लांब चाललो नाही. तुम्ही थंबनेलवरनं तर ओळखले का मी कुठं चाललोय. तर एक पोहोचूया 10-15 मिनिटात. तोपर्यंत बघा तुम्ही रोड कसं आहे. ठीक आहे. रोड बाय. का. तर गाईज फायनली पोहोचलोय. ऊन पडलंय मस्त, बघू शकता तुम्ही. जाऊया आता वरती. मी तर फर्स्ट टाइम चाललो, आणखी गेल्याच्या आधी गेलेलं नाही. हो, मी इथंच होत तळेगावला भरपूर दिवस, पण नाही जाणं झालं. तर आता साक्षी आपल्याला गाईड करत वरती घेऊन जाईल. ठीक आहे. आपण काय काय घेऊन आलोय सोबत? चहा घेऊन आलो गाईज, बिस्किट आणि चहा. बघूया वरती जाऊन पिऊया. चलो. तर गाईज रिसेंटली पाऊस होऊन गेला इथं, त्यामुळे पायची टाकताय खूप. मॅडम म्हणतात पलीकडच्या पार्किंगलाच गाडी लावून. मग मॅडमला एवढं चिखल तुझं तिकडे यायचं होतं. बरं झालं मी जरा हुशारकी दाखवून गाडी इकडे घेतली. आणि ऋतुजाची छत्री त्या दिवशी आमच्यासोबत आली अंब्रेला, तर ती घेऊन आलोय सोबत. म्हटली तर कधी पण पाऊस येतोय. डॉगी तर चलो गाईज आता जाऊया वरती. उशीर झालाय थोडा. इकडे चिमणी बघू शकता गाईज. चिमणी गाईज, चिमणी निघते काय बघूया आपण इथून आता. भारी कॉन्टेंट भेटलाय मला. नो चिमणी, ओनली चिमणी. निघली हो साक्षी, निघली. तर गाईज ठरल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं नव्हतं, आम्ही आलोय घोरावडेश्वरला. ठीक आहे. तर पोचलो इथपर्यंत. जरा सर्कसरकी चालली आहे. आणि आत्ता तुम्ही चिमणीचा शूट बघितलाय. आणि मॅडम तर एकदम टुंगळ्या झाल्या इथंच. आता कधी वर चढायचं. चला आता भेटूया वरती जाऊन. मॅडमने चढायला सुरुवात केली गाईज. मॅडमकडे ही पण आयडिया होती गाईज. हे बा, ही असं गोणी घेऊन आल्या तर मॅडम सोबत बसायला, पण मी सोबत आणू नाही दिली. कशाचं आहे? पिंपळाचं गाईज. साईडला बघू शकता गाईज तुम्ही. नो सपोर्ट. चला. तर गाईज मॅडमला आलंय चक्कर आल्यासारखं वाटतंय म्हणे. ठीक आहे. तर ठीक जाऊ. थांब. तर जाऊया आता खाली. काय अर्ध्यापर्यंत आलोय. जायचं खाली. मॅडम दमल्या. दम तोडला मॅडम. बरं तर चहा आणि ॲपर आणलं होतं. भरपूर जायचं वरती आणखी. काय करायचं? चढायचं का? नाही हो का नाही? चक्कर आले होते तिला, तर बरं वाटतंय. जाऊया आता वरती. तिकडे लोकल पडती दिसत असेल तुम्हाला लांब. बरं वाटतंय ना? कशी आहे मॅडमने जीव दिला टाकून. आता चल थोडं हळूहळू चढ. काय नाही आपल्याला घ्या एवढी. तर ठरवलंय वरती जायचं. पोचूया थोडा हळूच. थकतंय पण लय दिवसातून. किती वर्ष झाली मला? 2-3 वर्ष झाले आलेलोच नाही मी कुठं बाहेर. गाईज जिरली. त्यासाठी सवय पाहिजे गाईज.
जर तुम्ही पण नसले जात कुठं ट्रेकला तर नक्की जा, सवय लागेल तुम्हाला पण. मी तर अक्षरशः जाम झालो आहे. अर्धा पण नसेल की किती का किल्ल्याच्या. हां सवयच राहील नाही ना, लय दिवस झालो. सवय आता पोचलो जवळपास, दर्शन घेऊया. फायनली दर्शन झालंय. कुठेतरी बसतो, चहा पितो आणलेला सोबत. मग जाऊया खाली. नाश्ता करायचा जाताना बिस्किट आणले ना का बिस्किट? माझं म्हणणं होतं काहीतरी मिसळ वगैरे खाल्ली असते ना. खाली जाऊन खाली हां तेच ना, मग खाली जाऊन काहीतरी खाऊया. आता भूक लागली इकडे जास्त. आणि माझं सजेशन राहील, जर येत असाल तर सोबत काहीतरी घेऊन येत जा खायला, किंवा येतानीच काहीतरी खाऊन येत जा. आम्ही खाल्लं नव्हतं त्यामुळं चक्कर आल्यासारखं झालं थोडं. आणि जास्त दिवसातून येतोय त्यामुळं जास्त दमलो आहे. हा वरती कुठं जातो? कुठलं आहे माहिती आहे का? नाही नको 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 तरी नको आता बस. तर चला काही जातात, चहा पिऊया. कुठं बसायचं? तिथं बसायचं, पुढं बसायचं. उन्हात नको बाबा, सावलीत बस थोडं. चलो काहीच चहा पिऊया मस्त. आता कामात आलं चहा म्हणायचं. मग अशी आता मॅडम गायबच होता डायरेक्ट फुल. आहे का नाही मॅडम? बरं झालं ना आणलं चहा. चहा काळा पडला रे थोडा, आहे ना? एवढाच आहे चाय टाईम दोस्तो. अई तुला लगेच जास्त घेतलं ना बस. दादा कुठे गेला? दादा हाय बोल, हाय बोल. हाय कर इकडे एकदा चल. ए बाय. क्रॉक्स उलटे वलटे होते डायरेक्ट. काहीच इकडे येणार असेल तर क्रॉक्स घालू नका, कुणीच शूज घालत जा. आणि मी बरेच जणांचं आत्ता बघितलं क्रॉक्स, तर बऱ्याच जणांचं बघितलं सरकून पडते. हा व्लॉग तर आधी आला, येतो नंतर. कोणता ब्लॉग? शॉपिंगचा ब्लॉग तर बाकी आहे ना टाकायचा. स्टेट येऊन तुम्हाला हे शूज कसे घेतलेत मी रडून रडून दाखवत. नाही ह्या ब्लॉगच्या आधीच जाईल तो. नाही ना तर जाईल, आधीच जाईल. ठीक आहे बघा तुम्ही, नसेल बघितलं तर बरं. गेलेला असेल ऑलरेडी. शॉपिंग ब्लॉग नक्की चेक करा. हे शूज कुठे घेतले, भारी माझे पण हे शूज कुठे घेतले नक्की चेक करा. एवढे दिवस सर येत नव्हते ट्रेकिंगला, कारण सर म्हणायचे माझ्याकडे ट्रेकिंगचे शूजच नाही आहे, मी ते नाही घालणार दुसरे. मग आता घेतले तर मग आता ट्रेकिंग दर संडेला येणार है ना. या 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 आज काही कमेंट नको करत जाऊ. किती भारी वाटतं इथं बघायला. आता बघ ना, पाऊस नाही येते तरी आज पाऊस पाहिजे. रेल्वे 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 आ गई रेल्वे. रेल्वे इज ए पटरी. डोंट हॅव एनी लॉजिक. तर गाईज एक मिनिट म्यूट करतो. तर आलो आहे जोगेश्वरी मिसळला, जी की इथून हार्डली किती रे 200 मीटर, 200 मीटर आहे कमी असेल. तर आता मस्त मिसळ खाऊया. भरपूर दिवस झाले मिसळ पण काही खाल्लेली नाही आहे. सांगू कशी आहे टेस्ट. मी तर फर्स्ट टाइम ट्राय करते जोगेश्वरी. मी खाल्लेली याच्या आधी, छान आहे. ठीक आहे तर खाऊयात. चला आता मिसळ. हां हे कोणी हे केलं आता बघूया कशी मिसळ. आता पाव तोडायचा काही. मोठा पाव आहे ना याचा, मोठा पाव आहे. हे बघ कशी टेस्ट.
फार दिवसातून खाल्ली मी. झाले मिसळ खाऊन. जाम बघू शकता काहीच तिकट होती. 10 वाजले म्हटल्यावर गाडी सर्व्हिसिंगला टाकू शकत होता ना. का किती वाजेपर्यंत चालू असतं माहित नाही, विचारला फोन करून. बघू. काल काय ब्लॉग एंड केला नाही तर हा ब्लॉग आज एंड करतोय. आज काय तारीख आहे माहीत नाही, ठीक आहे. तर आज ब्लॉग एंड करतोय काहीच. तर आम्ही तिथून आल्यावरती काय कुठे गेलो नव्हतो, घरीच होतो. त्यामुळं काय जास्त काही शूट केलं नाही दुसरं. तर गाईज ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही अजून कुठे ट्रेकला गेलो पाहिजे. जे की म्हणजे जास्त मोठाही नको ट्रेक, छोटासा ट्रेक. मॅडम कारण की असं झालं बळबळ मला वाटलं अर्ध्यातूनच खाली यावं लागतं पण यायची तर गरज सबस्क्राईब नाही. नक्की करा. आपल्याला 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहे. थोडे बाकी गाईज. किती 800 झाले ना. 800 ला 2 798. आता एवढं 2 तरी वाढून द्या गाईज. चला बघूया 900 आणि 1000. तो 200 सबस्क्रायबर्स आपल्याला पाहिजे. 202 सबस्क्रायबर्सची फॅमिली आपल्याला अजून 202 सबस्क्रायबर पाहिजे. मग आपण 1000 ची फॅमिली बनणार आहे. सो लवकर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. आणि काहीतरी जे सबस्क्राईब केलेलं असेल ज्यांनी त्यांना आम्ही काहीतरी एक गणपतीमध्ये काहीतरी एक म्हणजे एक सरप्राईज ठेवू किंवा एक गिफ्ट ठेवू. पण काहीतरी असणारच काहीतरी वेगळं करूया. तर तुम्ही आणि नक्की आणखी एक सबस्क्राईब गाईज करा त्यासाठी. आणखी एक गाईज आपण एक गणपती डेकोरेशनचा पण ब्लॉग करतोय तर तो पण तुम्ही नक्की बघा. त्या शॉपिंग पासून करूया, थोडं काहीतरी वेगळं करता बघूया. ठीक तर आहे. सांगलच तुम्हाला नक्की काय नेमकं आमची आयडिया आहे थोडी. तर ठीक आहे. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या ब्लॉगचं तुम्हाला पॉपअप येईल. येईल, नोटिफिकेशन येईल. तर चला आता तोपर्यंत तुम्हाला करतो बाय बाय, टाटा. बाय बाय बाय. बाय. लाईक शेअर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू झालं आवर ना चॅनल. झालं. आधी एकदा सांगितलं, आता परत सांगतोय. बाय बाय. ठीक आहे. आणि प्रज्वल तुम्ही एडिटिंग करा.